नमस्कार मित्रांनो. द संदेश अकॅडमीमध्ये मी संदेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आजचा पेपर आहे आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 28 नंबरचा. आज 2025 आणि 26चा पोलीस भरतीसाठी आपण जे काय अभ्यास करणार आहोत ते करणार आहोत. आज आपण बघणार आहोत पहिला प्रश्न की भारतातील पहिला राष्ट्रपती कोण होते? राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, सर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, जवाहरलाल नेहरू. कोण होते? ऑप्शन क्रमांक ए राजेंद्र प्रसाद. ते कधी बनले होते? 26 जानेवारी 1950 रोजी पहिले राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलन कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? पाण्याचे संवर्धन, वन संवर्धन, महिलांचा हक्क, नदी संरक्षण. कशासाठी प्रसिद्ध आहे? वन संवर्धन. वन संवर्धन. कधी झालं होतं ते? 1973. ते कशासाठी? वृक्षतोड थांबवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. ऑप्शन क्रमांक सी 5 वर्ष. 5 इयर्स. परंतु जर राष्ट्रपती भंग बी करू शकतो. ज्यावेळेस मेजॉरिटीमध्ये पार्टी जर नसेल तर लोकसभेचा कार्यकाळ संपुष्टात येतो. तो कोण करतो? राष्ट्रपती. भारतातून पहिली रेल्वे गाडी कुठून धावली होती? मुंबई ते ठाणे, कोलकाता ते हावडा, दिल्ली ते आग्रा आणि चेन्नई ते आंध्रा. कुठून धावली होती? ऑप्शन क्रमांक ए मुंबई ते ठाणे. पुढचा प्रश्न आहे, श्वेत क्रांती कोणाशी संबंधित आहे? तांदळाचे उत्पादन, दुधाचे उत्पादन, कापसाचे उत्पादन, मीठ उत्पादन. कशाशी संबंधित आहे? श्वेत क्रांती ही दुधाच्या उत्पादनासाठी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी श्वेत क्रांती दूध उत्पादन. ओके. संपूर्ण क्रांती हा नारा कोणी दिला? जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी दिला? ऑप्शन क्रमांक ए जयप्रकाश नारायण यांनी दिला. भारतीय संविधान कोणत्या देशाच्या संविधानात सर्वात जास्त प्रभाव होतो? अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा. कशाचा होतो? ऑप्शन क्रमांक बी ब्रिटन. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757, 1761, 1857 आणि 1848. कधी झाली? 1757. ऑप्शन क्रमांक ए 1757 मध्ये झाली. कोणाकोणामध्ये झाली? रॉबर्ट क्लाइव्ह, ईस्ट इंडिया कंपनीतून कोण होतं? ईस्ट इंडिया कंपनी कडून कोण होतं? रॉबर्ट क्लाइव्ह वर्सेस सिरोजउद्दौला. ब्ल्यू रिव्हॉल्युशन कोणाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादन, दूध उत्पादन, गहू उत्पादन, पाण्याचे संरक्षण. कशाशी संबंधित आहे ब्ल्यू रिव्हॉल्युशन? मत्स्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक ए.
भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, सोनिया गांधी. कोण विचारलंय? पंतप्रधान विचारलेलं आहे. पहिली पंतप्रधान कोण आहे? इंदिरा गांधी. ऑप्शन क्रमांक बी. कधी झालं होतं? 1966 रोजी. 1966 मध्ये. भारतात हिरवी क्रांती कोणाशी संबंधित आहे? गहू उत्पादन वाढ, दूध उत्पादन वाढ, साखर उत्पादन, मत्स्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक ए, गहू उत्पादन. गहू आणि तांदूळ उत्पादन. त्यासाठी कोणती क्रांती झाली होती? हिरवी क्रांती. कधी झाली होती ती? 1960च्या दशकात. संविधानातील 10वी अनुसूची कोणाशी संबंधित? निवडणूक आयोग, पक्षांतर विरोधी कायदा, अनुसूचित जमाती आणि भाषिक अल्पसंख्याक. काय? ऑप्शन क्रमांक बी, पक्षांतर विरोधी कायदा. कोणते संविधान आहे? 52 अमेंडमेंट संविधानामधलं. महात्मा गांधींनी सत्याग्रहाची पहिली चळवळ भारतात कुठे सुरू केली? चंपारण, खेडा, अहमदाबाद, साबरमती. कुठे केली? चंपारण मध्ये. ऑप्शन क्रमांक ए, चंपारण. कुठे आहे ते चंपारण? बिहार मध्ये. तो कधी झाला होता? 1917 रोजी. कशाच्या विरोधात होतो? निळीच्या लागवडीच्या विरोधात. भारतीय संसदेत एकूण किती सदने आहेत? 1, 2, 3, 4. किती आहेत? 2. ऑप्शन क्रमांक बी. कोणते सदन आहे? लोकसभा आणि राज्यसभा. गदर पार्टी कुठे स्थापन झाली? भारतात, इंग्लंडमध्ये, अमेरिकेत आणि कॅनडामध्ये. कुठे झाली? अमेरिकेमध्ये. ऑप्शन क्रमांक सी. कधी झाली? 1993 मध्ये. अमेरिकेत. सॅन फ्रान्सिस्को मध्ये. भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख कोण? राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान व संसद सदस्य. कोण? मुख्य निवडणूक आयुक्त. ऑप्शन क्रमांक बी. मुख्य निवडणूक आयुक्ताच्या हाताखाली किती दोन राहतात? 2. हा एक आणि हा एक. हे उप असतात आणि हा मेन असतो. हे 3 व्यक्ती भारतातील सगळे इलेक्शन कंडक्ट करतात, म्हणजे निवडणूक कंडक्ट करतात. भारत पुढला जलयुक्त शिवार योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान. कोणत्या याच्यात चालू झाली? महाराष्ट्रामध्ये. ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ती कशाबद्दल सुरू झाली होती? पाण्याचे संवर्धन. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री. कोण आहे? पंडित नेहरू. ऑप्शन क्रमांक बी. कधी झाले होते ते? 15 ऑगस्ट 1947 रोजी झाले होते. द्रौपदी मुर्मू
या कोणत्या पदावर कार्य करत आहे 2025 पर्यंत? पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य न्यायाधीश. कोणत्यासाठी? ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती. दांडी मार्च कधी झाला? 1920, 1930, 1935 आणि 1942. कधी झाला? 1930 रोजी झाला. 12 मार्च 1930. म्हणजे मिठाचा सत्याग्रह. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि सरोजिनी नायडू. कोण होतं? ऑप्शन क्रमांक ए, प्रतिभाताई पाटील. आयुष्यमान भारत योजना कोणासाठी आहे? शेतकरी, गरीब नागरिकांचे आरोग्य आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सैनिक. ऑप्शन क्रमांक बी, गरीब नागरिकांचे आरोग्य. सायमन आयोग भारतात कधी आला? 1925, 1928, 1932 आणि 1940. कधी आला सायमन आयोग? 1928 मध्ये आला. ऑप्शन क्रमांक बी. तो तयार कधी झाला होता? 1927. आणि भारतात कधी आला होता? 1928. त्यावेळेस कोणता घोषवाक्य होतं, स्लोगन होतं? सायमन गो बॅक. सायमन सायमन आयोगाला अपोज का करत होतात? कारण त्या सायमन आयोगात एक पण भारतीय व्यक्ती नव्हता. प्रश्न क्रमांक 24. अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी चालू झाला? 2010, 2011, 2013 आणि 2015. कोणत्या वर्षी चालू झाला अन्न सुरक्षा कायदा? 2013. ऑप्शन क्रमांक सी. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, व्ही गिरी. कोण होते पहिले राष्ट्रपती? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ऑप्शन क्रमांक ए. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा पण केला जातो. अशा प्रकारे आजचा आपण पेपर डिस्कस केलेला आहोत. प्रत्येकाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ आपण डिस्कस करणार आहोत लेक्चर्स सोबत. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.